श्रीमद्भगवद्गीता श्रीमद्भगवद्गीता ग्रंथाचं संक्षेपतः चिंतन आपण करत आहोत। त्यामध्ये आजचा हा 16वा अध्याय, त्या 16व्या अध्यायाला आरंभ होत आहे। तर उच्चारण ओम श्री परमात्मने नमः। ओम श्री परमात्मने नमः। अथ षोडशोऽध्यायः। श्रीभगवानुवाच अभयं सत्त्वसंशुद्धिर् ज्ञानयोगव्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम् अभयं सत्त्वसंशुद्धिर् ज्ञानयोगव्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम्। ठीक बघा आता पदच्छेद। श्री भगवान उवाच अभयं सत्त्वसंशुद्धिः ज्ञानयोगव्यवस्थितिः दानं दमः च यज्ञः च स्वाध्यायः तपः आर्जवम्। ठीक अन्वय। श्री भगवान उवाच अभयं सत्त्वसंशुद्धिः ज्ञानयोगव्यवस्थितिः दानं दमः यज्ञं स्वाध्यायः तपः च आर्जवं च। ठीक आहे, चला तर मुख्य शीर्षक लिहून घ्या। श्लोक नंबर 1 ते 5। 1 ते 5 फलासह दैवी आणि आसुरी संपत्तीचे कथन। फलासह दैवी आणि आसुरी संपत्तीचे कथन। ठीक आहे, आता पहा, आता हा जो अध्याय चालू झाला आहे 16वा, याचं बीज कुठं आहे, कसं काय आरंभ झाला, तर बघा मागे 9व्या अध्यायामध्ये 12व्या श्लोकाच्या उत्तरार्धात गेलं होतं। राक्षसी मासुरीं चैव प्रकृतीं मोहिनीं श्रिता। ठीक आहे ना, तर त्या ठिकाणी दैवी, आसुरी आणि राक्षसी अशा 3 प्रकारच्या प्राण्यांच्या प्रकृती सांगितल्या होत्या। पण तिथं केवळ एक उल्लेख झाला होता, सूचित केलं होतं की अशा 3 प्रकारची प्रकृती आहे म्हणून, दैवी, आसुरी आणि राक्षसी। त्याचाच आता विस्तार करण्यासाठी हा अध्याय आरंभ केला जात आहे। एक संगती। दुसरं हे झालं बीज। दुसरं मागचा जो अध्याय 15वा, त्या 15व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात म्हटलं होतं भगवंताने काय, एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत। 15वा अध्याय 20 नंबरचा श्लोक। तिथं म्हटलं होतं काय की जो हे गुह्य तत्वज्ञान जाणतो वगैरे आहे की नाही, हे मी गुह्य ज्ञान सांगितलं आहे, आणि याला जो जाणतो तो बुद्धिमान होतो, कृतकृत्य होतो, आहे की नाही, बुद्धिमान होतो याचा अर्थ आत्मवेत्ता होतो, या साऱ्या गोष्टी सांगितल्या होत्या। पण ते ऐकल्यानंतर एक प्रश्न उपस्थित होतो की ठीक आहे ना, तर कोण ते तत्व जाणण्याचा अधिकारी आहे। कह एतत् तत्त्वं बुध्यते, कोण अधिकारी आहे आणि कोण अधिकारी नाही, अशी अपेक्षा उत्पन्न होते, जाणण्याची इच्छा उत्पन्न होते। अर्थात तत्वज्ञानामध्ये अधिकार कुणाचा आहे आणि कुणाचा अधिकार नाही हे कळावं, आणि त्याचाच विवेक करण्यासाठी, त्याचंच विवेचन करण्यासाठी हा 16वा अध्याय आरंभ केला जात आहे। ही एक संगती। ठीक आहे, कारण काय आहे
बऱ्याचदा असं घडतं की कार्याचा अर्थ अर्थात फल त्याचं निरूपण केलं जातं आणि फल ऐकल्यानंतर मग त्या फलाचा अधिकारी कोण हे जाणण्याची जिज्ञासा होते. म्हणून तत्वज्ञान तर सांगितलं आतापर्यंत 15व्या अध्यायात पण सांगितलं, पण त्या तत्वज्ञानाचा अधिकारी कोण आहे अशा प्रकारची जिज्ञासा ऐकणाऱ्याच्या मनात उत्पन्न होऊ शकते. आणि म्हणून अधिकारी विशेष रूपाने वर्णन करण्यासाठी जणू काय हा अध्याय आरंभ होत आहे. त्याच्यातही 2 संपत्ती, दैवी संपत्ती, आसुरी संपत्ती. तर दैवी संपत्तीने युक्त जो आहे तो तत्वज्ञानाचा अधिकारी. म्हणे एवढंच सांगावं, आसुरी संपत्तीचं विवेचन कशासाठी? तर आसुरी संपत्तीचं विवेचन यासाठी करायचं आहे की तिचा त्याग करण्यासाठी मदत व्हावी. कारण आसुरी संपत्ती माहितीच नसेल तर तिचा त्याग तरी कसा होणार? म्हणून त्या अनुषंगाने आसुरी संपत्तीचं सुद्धा विवेचन या अध्यायात होणार आहे. ठीक आहे. आता त्यातही हा जो पहिला श्लोक आहे अभयम सत्वसंशुद्धी इत्यादी, या श्लोकामध्ये दैवी संपत्तीचे जे 9 गुण त्याचं विवेचन त्या पहिल्या श्लोकातून केल्या जात आहे. दैवी संपत्तीचे एकूण 26 गुण आहे. 3 श्लोकातून दैवी संपत्ती सांगितल्या जाणार आहे. त्यापैकी हा पहिला श्लोक ज्याच्यात की 9 गुणाचं वर्णन आहे. तर काय तर अन्वयानुसार बघा. आता अभयम, अभयम शब्दाचा अर्थ होतो निर्भयता, अभीरुता, निर्भयता, भयरहितता, कुठल्याही भीती मनात नसणे. पुढे सत्वसंशुद्धी ही, सत्वसंशुद्धी शब्दाचा अर्थ होतो अंतःकरण शुद्धी ही. सत्व शब्दाचा अर्थ अंतःकरण, अंतःकरणाची शुद्धी म्हणजेच अंतःकरणाची प्रसन्नता. अर्थात जो बी व्यवहार करायचा तो शुद्ध भावाने, ज्याच्यात छल कपट नाही, अशा रीतीने व्यवहार ज्या अंतःकरणाकडून केला जातो समजायचं ते अंतःकरण शुद्ध आहे. असा सत्वसंशुद्धी ही. त्याच्यात आणखी पुढं आणखी म्हटलं आहे ज्ञान योग व्यवस्थिती. ठीक आहे ना. हे काय आहे हो? तर ज्ञान योग व्यवस्थिती हे कळण्याकरिता ज्ञान काय, योग काय हे समजून घ्यावं लागेल. त्यासाठी थोडं लिहूया आपण. ज्ञानम बराबर, ज्ञानम बराबर शास्त्रतः आचार्यतः च, शास्त्रतः आचार्यतः च आत्मादि पदार्थानाम, आत्मादि पदार्थानाम अवगमः, अवगमः ज्ञानम. ठीक, पूर्णविराम. पुढे योगः, योगः बराबर अवगतानाम पदार्थानाम, अवगतानाम पदार्थानाम इंद्रियादि उपसंहारेण, इंद्रियादि उपसंहारेण एकाग्रतया, एकाग्रतया स्वात्म संवेद्यतापादानम, स्वात्म संवेद्यता आपादनम. ठीक है. योगः पूर्णविराम. पुढे तयोः ज्ञानयोगयोः, तयोः ज्ञानयोगयोः व्यवस्थितिः, व्यवस्थितिः बराबर व्यवस्थानम, बराबर तन्निष्ठता, तन्निष्ठता. ज्ञान योग व्यवस्थितिः, ज्ञान योग व्यवस्थिती. ठीक आहे. बघा आता अर्थ एक एक गोष्टीचा. ज्ञान म्हणजे काय? शास्त्रानुसार, शास्त्रापासून, आचार्यापासून आत्मादी पदार्थाचा बोध, यात हे घ्यायचं इथं ज्ञान शब्दाने. ठीक. योग काय मग? तर अवगतानाम पदार्थानाम, जे पदार्थ जाणून घेतले शास्त्राने आचार्यांकडून त्या पदार्थांचा काय हो? अनुभव. कसा? इंद्रियादि उपसंहारेण,
इंद्रियादिकांचा संयम करून आणि अत्यंत एकाग्र चित्ताने संवेद्यता आपादन म्हणजे काय, आपल्या चित्तामध्ये आपल्या बुद्धीमध्ये त्या जाणलेल्या पदार्थाचा प्रत्यक्ष अनुभव करणे, याला म्हणायचं योग. ज्ञान आणि योग. ज्ञान म्हणजे पदार्थ जाणून घेणे, समजून घेणे, आणि जाणलेल्या पदार्थाचा अनुभव घेणे म्हणजे योग. आणि त्या दोघांची, ज्ञान आणि योगाची जी व्यवस्थिती म्हणजे व्यवस्थानम, अर्थात स्थिती, अर्थात ते स्थिर होणं, त्याच्यामध्ये तन्मय होऊन जाणं, त्याला म्हणायचं ज्ञान योग व्यवस्थिती. ज्ञानानुसार योग आणि त्या दोघांमध्ये तन्मय होऊन जाणं, तद्रूप होऊन जाणं, याला म्हणायचं ज्ञान योग व्यवस्थिती. शिकायचं, शिकवायचं, अनुभवायचं आहे की हीच झाली ज्ञान योग व्यवस्थिती. पुढे चला. दानम आहे, दान प्रसिद्ध आहे. यथाशक्ती आपल्या शक्तीनुसार अन्न वस्त्र इत्यादिकाचं दान देणं दान. दम बाह्य इंद्रियांचा निग्रह. यज्ञ आहे की नाही, यज्ञ शब्दाने घ्यायचा आहे आपल्या आपल्या अधिकारानुसार दर्श पूर्णमासाधिक अग्निहोत्राधिक यज्ञ. ठीक आहे. पुढे आहे स्वाध्याय. स्वाध्याय दम शब्दाचा अर्थ बाह्य इंद्रिय निग्रह. शम म्हटलं की मनाचा निग्रह, दम म्हणलं की बाह्य इंद्रियांचा म्हणजे चक्षुरादी इंद्रियांचा निग्रह झालं. दान दम यज्ञ. पुढे स्वाध्याय. स्वाध्याय शब्दाचा अर्थ आहे अध्ययन अध्यापन, याचं नाव आहे स्वाध्याय. तप तपश्चर्या. आर्जवम. आर्जव म्हणजे नेहमी अंतकरणाची रुजुता, सरळ भाव, छल कपट नसणं. ठीक आहे जी, हे दैवी संपत्ती आहे. ही साधकाजवळ असले पाहिजे सारे गुण, त्यासाठी सांगितल्या जात आहे. आणि या दैवी संपत्तीने युक्त जो असतो तोच तत्वज्ञानाचा अधिकारी. बरोबर. तर दैवी संपत्तीच्या ज्या संपत्तीचे जे 26 गुण आहे त्यापैकी 9 गुणांचं चिंतन इथं झालं. आता पुढे अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांतिरपैशुनम दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम् अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांतिरपैशुनम ठीक पदच्छेद. अहिंसा सत्यम अक्रोध त्याग शांति अपैशुनम दया भूतेषु अलोलुप्त्वं मार्दवम ह्रीः अचापलम. ठीक. अन्वय. अहिंसा सत्यम अक्रोध त्याग शांति अपैशुनम भूतेषु दया अलोलुप्त्वं मार्दवम ह्रीः अचापलम. ठीक आहे. या श्लोकातून दैवी संपत्तीचे 11 गुण सांगितल्या जात आहे. कोण कोण कसे, एक एक पहा. अहिंसा. अहिंसा शब्दाचा अर्थ आहे परपीडावर्जनम. ठीक आहे ना. कोणत्याही प्रकारची दुसऱ्याला पीडा न देणं. मग ती शरीरानेही नाही, कायेने, मनाने आणि वाणीने, तिन्ही प्रकारे आहे की नाही. एखाद्याने शिवी दिली एखाद्याला तर त्याला त्रास होतो, बिचारा तो काय होतो, दुःखी होतो. ती सुद्धा एक प्रकारची काय आहे, हिंसाच आहे. वाचिक हिंसा आहे. मनाने वाईट चिंतन करणं मानसिक हिंसा आहे. कोणाला मारणं हाणणं काही हिंसा आहे. अहिंसा. अहिंसा पाहिजे. सत्यम. सत्यम शब्दाचा अर्थ आहे यथार्थ भाषणम, सत्य बोलणे. ठीक आहे. अक्रोध. अक्रोध म्हणजे काय, आता क्रोध तर बिलकुल येऊच द्यायचं नाही आपल्याला, असं होऊ शकत नाही. क्रोध तर येणार, पण आलेल्या क्रोधाचं त्याचं नियंत्रण करणं, त्याचा उपशम करणं, याला म्हणायचं अक्रोध. आहे की नाही. एखाद्याने आपल्याला भसाभसा शिव्या दिल्या तर क्रोध येणार, पण त्याची प्रतिक्रिया न देताना त्याला तसंच मनामध्ये काय करायचं, शांत करायचं. याचं नाव आहे अक्रोध. पुढे त्याग. त्याग म्हणजे संन्यास. शांती ही अंतकरणाचा उपशम. ठीक आहे ना. याला म्हणायचं शांती, अंतकरणाचा मनाचा निग्रह. अपैशुनम. अपैशुनम हे महत्वाचं आहे. अपैशुनम म्हणजे काय, त्याचा अर्थ लिहून घेऊया.
अपैशुनम बराबर अपिशुनता. अपिशुनता. ठीक आहे, पूर्णविराम. परस्मै पररंध्र प्रकटीकरणम. परस्मै पररंध्र प्रकटीकरणम पैशुनम. पैशुनम तद अभाव अपैशुनम. तद अभाव अपैशुनम. ठीक आहे, बघा बहुत करून लोकांच्या ठिकाणी पिशुनता पैशून्य जास्त असतं, पण असली पाहिजे काय अपैशुना. पैशून म्हणजे काय तर दिलाय परस्मै दुसऱ्याजवळ दुसऱ्याचं छिद्र प्रकट करणं म्हणजे काय दोष प्रकट करणं. दुसऱ्याजवळ दुसऱ्याचे दोष प्रकट करणं, न्यूनता प्रकट करणं, याला म्हणायचं काय पिशुनता. थोडक्यात चुगली किंवा निंदा, आणि ते नसणं त्याला म्हणायचं अपैशुना. अपैशुना. ठीक आहे, चला पुढे. भूतेषु दया. आहे की नाही, दुःखी जे प्राणी मात्र आहेत त्यांच्याविषयी काय असावी दया. ठीक आहे ना. अलोलुप्तम. अलोलुप्तम म्हणजे त्याचा अर्थ लिहून घ्या. इंद्रियाणाम विषय सन्निधौ अविक्रिया. इंद्रियाणाम विषय सन्निधौ अविक्रिया. ठीक आहे ना. म्हणजे काय बरं, जे आपली इंद्रिय आहेत त्या इंद्रियाचा विषय समीप आला असता तरी देखील आपल्या इंद्रियात विकार उत्पन्न होऊ न देणं, याला म्हणायचं काय अलोलुप्त्वम. पुढे आहे मार्दवम. मार्दवम शब्दाचा अर्थ होतो मृदुता, कोमलता, अक्रौर्य. मार्दवम. ठीक. पुढे आहे ह्री. ह्री म्हणजे काय अकार्य प्रवृत्तौ लज्जा. जे कार्य करण्याला योग्य नाही ते करण्यासाठी प्रवृत्त होण्यासाठी लज्जा असणं. आहे की नाही. लोकांची लाज म्हणतो ना आपण, हे काही धरले की नाही लोकांची तर मनाची तरी ही लज्जा. पुढे आहे अचापलम. अचापलम शब्दाचा अर्थ लिहा व्यर्थ क्रिया राहित्यम. व्यर्थ क्रिया राहित्यम. बऱ्याचदा कधी कधी माणसाशी बसलेले असतात, दुसऱ्याबरोबर गप्पा मारत असतात किंवा शांत बसले असतात, पण ते शांत बसलेले नसतात. काहीतरी खटखट खटखट बोटाने, हाताने, पायाने, पाय हलवणार, हात हलवणार, काहीतरी करणार, खुटपुट खुटपुट खुटपुट, त्याला म्हणायचं चापलम. आणि ते नसतं त्याला म्हणायचं काय अचापलम. पुढे चला. तेज क्षमा धृती शौच मद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदं दैवी अभिजातस्य भारत. एक पदच्छेद. तेज क्षमा धृति शौचम अद्रोह नातिमानिता भवन्ति संपदम दैवीम अभिजातस्य भारत. अन्वय. हे भारत, तेज क्षमा धृति शौचम अद्रोह नातिमानिता येते गुणाः काय दैवी संपदम अभिजातस्य भवन्ति. ठीक आहे. आता दैवी संपत्तीचे जे 6 गुण राहिलेले ते या श्लोकातून दिल्या जात आहे. काय काय. हे अर्जुन तेज. तेज शब्दाचा अर्थ आहे प्रभाव विशेष. प्रभाव विशेष अर्थात तेजस्विता. ठीक आहे ना. काही काही अशा माणसांचा सहज प्रभाव पडतो. भगवान श्रीकृष्ण शिष्टाईला जाणार होते कौरवाच्या पक्षामध्ये, कौरवाकडं. त्या दुर्योधनाने अगोदर साऱ्यांना सांगून ठेवलं, हे बघा कृष्ण येणार आहे, कोणी उठून उभं राहायचं नाही, अजिबात काही उत्तर द्यायचं नाही, त्याचा अपमान झाला पाहिजे असं करायचं साऱ्यांनी. ठीक आहे ना. सांगून ठेवलं चार लोकाला आपल्या. आणि थोड्या वेळात भगवान श्रीकृष्ण आले. प्रवेश करता न करता तोच दुर्योधनासहित सर्व तट उठून उभे राहिले. सांगून ठेवलं होतं तरी पण का त्यांचा प्रभावच असा होता. कळलं की नाही. काही माणसं अशी असतात खूप प्रभावशाली असतात. ठीक आहे. तेज. पुढे आहे क्षमा. क्षमाशीलता प्रसिद्ध आहे. धृती म्हणजे धैर्य. शौचम
बाह्य अभ्यंतर शुद्धी आहे की नाही, शौचम हां शुद्धता. अद्रोह, अद्रोह शब्दाचा अर्थ आहे जिघांसा राहित्यम. ठीक आहे, जिघांसा राहित्य म्हणजे काय, घात करण्याची जी इच्छा तिचा अभाव. ठीक आहे ना, अद्रोह. पुढे आहे नातिमानिता. आता बघा दोन शब्द, अतिमानिता नातिमानिता. अतिमानिता म्हणजे काय, आपल्या ठिकाणी अतिपूज्यत्वाचा भाव असणं, की मी लय श्रेष्ठ आहे, मी लय पूजनीय आहे, स्वतःच्या मनाला स्वतः समजणं, त्याला म्हणायचं अतिमानिता. आणि तसं नसणं त्याला म्हणायचं नातिमानिता. ठीक आहे जी, पुढे जाऊया. एते गुणाहा दैवी संपदम अभिजातस्य भवन्ति. जो दैवी संपत्ती प्राप्त करू इच्छितो आहे की नाही, आणि दैवी संपत्तीवाला जो मनुष्य आहे त्याच्या ठिकाणी हे सारे गुण असतात असं सांगितलं. दैवी नाव कोण दिलं, तर देवानाम संपदम अभिलक्ष. देऊन घ्या वाटल्यास. दैवी संपदम अभिजातस्य पंक्ती आली ना त्याच्यावर, त्याच्या आधाराने टिप्पणी छोटीशी. देवानाम संपदम अभिलक्ष जातस्य बराबर दैव विभूति अर्हस्य. दैव विभूति अर्हस्य भावी कल्याणस्य पुंसः. भावी कल्याणस्य पुंसः भवन्ति इत्यर्थः. ठीक आहे, अर्थ पहा. देवानाम देवाची संपत्ती, देवाच्या ठिकाणी असणारे गुण, अभिलक्ष त्याच्या उद्देशाने, जातस्य उत्पन्न झालेला पुरुष, दैव विभूती अर्हस्य देवताची विभूती प्राप्त करण्याचा योग्य पुरुष, आणि जो आपलं भविष्यात कल्याण व्हावं अशी इच्छा करणारा जो पुरुष, त्याच्या ठिकाणी हे सारे गुण असतात. ठीक आहे जी, चला पुढे. दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरी. दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरी. ठीक पदची. दंभः दर्पः अभिमानः च क्रोधः पारुष्यम एव च अज्ञानं च अभिजातस्य पार्थ संपदम आसुरी. ठीक आहे, अन्वय. हे पार्थ, दंभ दर्प अभिमान क्रोध पारुष्यम च एव अज्ञानं च एते दोषाः आसुरी संपदम अभिजातस्य भवन्ति. ठीक आहे, आसुरी संपत्तीचं थोडक्यात विवेचन या श्लोकातून केलं जात आहे, कारण पुढे विस्तारपूर्वक आसुरी संपत्तीचं विवेचन येणार आहे. म्हणून इथं थोडक्यात काय म्हणतात भगवान, हे पार्थ, हे अर्जुन, दंभ. दंभ म्हणजे काय बरं, दंभ शब्दाचा अर्थ आहे धर्मध्वजित्वम. धर्मध्वजित्वम. ठीक आहे, काही लोक असतात बघा धर्मध्वजी, म्हणजे माझा झेंडा श्रेष्ठ, आपला झेंडा पुढे नेणार आहे, त्याला म्हणायचं दर्प आहे की नाही. थोडक्यात पाखंडी, पाखंड. पुढे दर्प. दर्प शब्दाचा अर्थ होतो घमेंड, एक प्रकारचा गर्व, घमेंड, दर्प. पुढे आहे अभिमान, अहंकार विशेष. क्रोध माहितीच आहे. पारुष्यम हे महत्वाचं आहे. पारुष्य म्हणजे काय, परुष वचनम. लिहून ठेवा, परुष वचनम. उदाहरण, यथा कानम चक्षुष्मान. कानम चक्षुष्मान अर्धविराम. विरूपम रूपवान. ठीक आहे ना. बघा आता, पारुष्य म्हणजे परुष वचन, अर्थात टोचून बोलणं आहे की नाही. बोलताना ऐकणाऱ्याला तर शब्द खूप दुसऱ्या लोकांना चांगले वाटतात,
पण ज्याच्या उद्देशाने बोलले गेले ना त्याला ते खूप असं जहरासारखे ते लागतात, विषासारखे वाटतात असे शब्द. उदाहरणार्थ समजा एखादा मनुष्य काना आहे. काना म्हणजे डोळ्याने तिरपा पाहतो, तिरछा, काय म्हणतात त्याला, तिरका, बांगा. हां, बांगा म्हणतात ना. ते असं पाहतो इकडं, असं वाटतं इकडं बघू राहिला, त्याला दिसतं तिकडचं. असे काही लोक असतात. आता तिकडं तो तरी काय करणार बिचारा, तो काय जाणून बुजून झालाय, कोणाला वाटतंय का आपण जाणून बुजून तसं व्हा म्हणून, देवाने दिलाय. पण काही लोक काय करतात माहिती का, डोळ्या इकडे, मग त्याला मुद्दाम बोलणार चक्षुष्मा, आहे की नाही. हां, असं वेगळ्या शब्दात. किंवा एखादा अत्यंत कुरूप आहे, ओ सुंदर महाराज या इकडे या, इकडे या, असं टोचून बोलायचं, याला म्हणायचं पारुष्य, आहे की नाही. आसुरी संपत्ती नसली पाहिजे, त्यागण्यासाठी एक गुण सांगितल्या जात आहे हा अर्थ. पारुष्यम च एव. आणखीन अज्ञान, अज्ञान म्हणजे अविवेक. हे सारे दोष हे आसुरी संपदम अभिजातस्य भवन्ते. ठीक आहे. आसुरीम हे उपलक्षण आहे की नाही. म्हणजे कसं, आसुरी संपत्ती, राक्षसी संपत्ती. एक वाक्य लिहून घ्यायच्यावर, आसुरीम इति उपलक्षणम. आसुरीम इति उपलक्षणम पूर्णविराम. असुराणाम राक्षसानाम च. असुराणाम राक्षसानाम च या संपत ताम आसुरीम अभिलक्ष जातस्य. आसुरीम अभिलक्ष जातस्य एतानि दंभादीनि भवन्ति. ठीक आहे. बघा अर्थ, आसुरीम हे उपलक्षण आहे राक्षसी संपत्तीचं. पण म्हणे का मग राक्षसी संपत्ती काय आहे ती सांगितली नाही, म्हणजे सांगण्याची गरज नाही आहे. का बरं, की जी आसुरी संपत्ती आहे ना तीच राक्षसी संपत्ती आहे. मग दोन नावं काऊन दिली तिला, तर दोन प्रकारच्या लोकांच्या ठिकाणी ती राहते म्हणून. दोन नाव कोणते, आसुरी संपत्ती, राक्षसी संपत्ती. आसुरी राक्षसी. असुर म्हणजे जे देवतांचे शत्रू आहेत त्यांना म्हणायचं असुर. त्यांच्या ठिकाणी सुद्धा हे गुण राहतात म्हणून म्हणायचं आसुरी संपत्ती. आणि जे दैत्य आहेत, राक्षस, आहे की नाही, त्यांच्या ठिकाणी सुद्धा हे गुण राहतात, दंभ दर्प वगैरे, म्हणून त्यांना त्या संपत्तीला नाव पडलं राक्षसी. म्हणजे दोन्ही एक करून एक झाली आसुरी, आणि तिकडं दैवी, म्हणून दोन संपत्तीचं विवेचन केलं, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. आसुरी म्हणजेच राक्षसी पण, असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे जी. अशा प्रकारे आसुरीम अभिलक्ष, आसुरी संपत्तीच्या उद्देशाने ज्याचा जन्म झाला आहे, एतानी त्याच्या ठिकाणी काय असतात, हे गुण असतात, आहे की नाही. चला पुढे झालं हे. दैवी संपद विमोक्षाय निबंधाय सुरीमता आशुच संपदम दैवी अभिजातोसि पांडव. दैवी संपद विमोक्षाय निबंधाय आसुरीमता माशुचः संपदम दैवीम अभिजातः असि पांडव. अन्वय. दैवी संपद विमोक्षाय आसुरीच निबंधाय मता पांडव. हे पांडव, माशुचः त्वं दैवी संपदम अभिजातः असि. ठीक आहे. बघा आता, तर दोन संपत्तीवर सांगितल्या, दैवी संपत्ती, आसुरी संपत्ती. त्याचं फल काय आहे ते या श्लोकात सांगितलं जात आहे. काय बरं, तर दैवी संपद विमोक्षाय. दैवी संपत्ती मोक्षाला कारणभूत आहे की नाही. संसार बंधनातून मुक्त होण्यासाठी कारण दैवी संपत्ती. आणि आसुरी, मग आसुरीच निबंधाय, नियत बंध निबंध तदर्थम, बंधनासाठी कारण आहे कोण, आसुरी संपत्ती. आता हे सांगितलं, दोन संपत्ती सांगितल्या, त्यांचं फल सांगितलं, आणि अर्जुन सारा ऐकत होता.
अर्जुनाच्या मनामध्ये आता प्रश्न उपस्थित झाला. भगवंताने 2 संपत्ती सांगितल्या, त्यांचं फलही सांगितलं, पण मी नेमकं कोणत्या संपत्तीने युक्त असेल बरं, असं विचार करायला लागला. कोण? अर्जुन. तेवढ्यात भगवंताच्या लक्षात आलं, हे जरा चलबिचल होऊ राहिलं, विचार करू राहिलं तुम्ही कोणत्या संपत्तीत आहे. तेवढ्यात भगवान म्हणतो, काय काळजी करू नको, तू दैवी संपत्तीवाला आहे. पुढं पांडव, हे पांडव, हे अर्जुना, मा शुचः शोकम मा कार्षी, शोक करू नकोस, चिंता करू नकोस, कारण त्वं दैवी संपदम अभिजातसी, तू दैवी संपत्तीतच जन्माला आलेला आहे आणि तुझ्या ठिकाणी सारे ते दैवी संपत्तीचे गुण आहे, असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, हे सांगितलं. पुढे जाऊया. द्वौ भूत सर्गौ लोकेस्मिन्, दैव आसुर एव च, दैवो विस्तरशः प्रोक्त, आसुरं पार्थ मे शृणु. पदच्छेद. द्वौ भूत सर्गौ लोके अस्मिन्, दैवः आसुरः एव च, दैवः विस्तरशः प्रोक्तः, आसुरं पार्थ मे शृणु. अन्वय. हे पार्थ, अस्मिन् लोके द्वौ भूत सर्गौ, दैवः आसुरः एव च, दैवः विस्तरशः प्रोक्तः, आसुरम मे शृणु. ठीक आहे जी. मुख्य शीर्षक लिहून घ्या. श्लोक नंबर 6 ते 20. आसुरी संपत्तीच्या पुरुषाचे लक्षण, आसुरी संपत्तीच्या पुरुषाचे लक्षण आणि त्यांच्या अधोगतीचे वर्णन, आणि त्यांच्या अधोगतीचे वर्णन. ठीक आहे, बघा. काय म्हणतात तर अन्वयानुसार अर्थ. हे पार्थ, हे अर्जुन, अस्मिन लोके, या लोकामध्ये, द्वौ भूत सर्गौ, द्विप्रकारौ भूत सर्गौ, 2 प्रकारचे भूत सर्ग आहे. 2 प्रकार कोण कोण आहेत होते? तर भूत सर्गौ शब्द आला ना. भूत सर्ग म्हणजे काय? भूतानाम मनुष्याणाम सर्गौ, भूतानाम अर्थात मनुष्याणाम सर्गौ, सृष्टी भूत सर्गौ, अर्थात 2 प्रकारचे मनुष्य इथं पाहायला भेटतात. कोण कोण हो? स्वतः भगवान सांगतात, दैव आसुर एवच. इथं 2 का म्हटलं माहिती का? तर आसुरी संपत्ती, आसुर आणि राक्षस, आसुरी प्रकृती आणि राक्षसी प्रकृती यांना एक करून 2 झाले. कारण आसुरी आणि राक्षसी मिळून 1 आणि इकडे दैवी 2. तर दैव आसुर एवच. त्यापैकी दैव विस्तरश प्रोक्त, दैवी संपत्तीचे विस्तारपूर्वक 3 श्लोकातून वर विवेचन केलं. आसुरम मेषु, भगवान म्हणतात माझ्या मे अर्थ मम वचनात, माझ्या वाक्यापासून अर्जुना तू आता आसुर संपत्तीला पुन्हा ऐक. म्हणजे कशासाठी भगवान सांगताय पुन्हा? थोडक्यात वर्णन केलंच होतं वर आसुरी संपत्तीचं देखील. म्हणजे तसं नाही आहे. आसुरी संपत्ती चांगल्या रीतीने जर कळाली नाही तर तिचा त्याग करता येणार नाही. तिचा त्याग करण्यासाठी ती जाणायची आहे. म्हणून भगवान पुन्हा आता आसुरी संपत्तीचं वर्णन करायला सुरुवात करतात. ठीक आहे, जाऊया. प्रवृत्तिं च निवृत्तिं च जनान विदुरासुराः, न शौचं नापि चाचारो, न सत्यं तेषु विद्यते. पदच्छेद. प्रवृत्तिं च निवृत्तिं च जनाः न विदुः आसुराः, न शौचं न अपि आचारः, न सत्यं तेषु विद्यते. अन्वय. आसुराः जनाः प्रवृत्तिं च निवृत्तिं च न विदुः, तेषु शौचं न
आचारः च न सत्यम अपि च न विद्यते. आता पहा, आसुराजन, आसुरी जे लोक आहेत ना, आसुरी प्रकृतीवाले, ते जाणत नाही. काय हो? प्रवृत्तीलाही जाणत नाही, निवृत्तीलाही जाणत नाही. आणि प्रवृत्ती काय, निवृत्ती काय? प्रवृत्ती शब्दावर लिहून ठेवा, धर्मे प्रवृत्ती. धर्मविषयक प्रवृत्ती व्हायला पाहिजे, करायला पाहिजे, तेही ते जाणत नाही. आणि निवृत्ती शब्दावर लिहून ठेवा, अधर्मात निवृत्ती. अधर्मापासून निवृत्त व्हायला पाहिजे, पण ते बिचारे जाणत नाही. न विदु न जानंती इत्यर्थ. आणखीन काय? तेशो, त्या असुर लोकांमध्ये शौचम न, शौचम शुद्धता बिलकुल नसते, अत्यंत घाणेरडे असतात. आहे नाही? अशौचाहा ते इत्यर्थ. आहे नाही? शुद्ध नसतात, अशौच असतात. 4-4 दिवस संडासात पाणी सुद्धा नेत नाही, महिना आंघोळ करत नाही, 6-6 महिने दात घासत नाही. असे लोक ते कोण? असुर. पुढे आचारः च न, आचार शब्दाने सदाचार, तोही त्यांच्या ठिकाणी नसतो. ठीक आहे ना? अनाचारी असतात. सत्यमपि न विद्यते, सत्यम. आहे की नाही? सत्य म्हणजे सत्य भाषण त्यांच्या ठिकाणी नसतं. त्याच्या उलट ते मायावी म्हणजे छलकपट करणारे, खोटं बोलणारे असे असतात, कपटी असतात, मिथ्यावादी असतात. आहे की ना? सत्यमपि न विद्यते. लागलं? पुढे चला. असत्यमप्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम् अपरस्परसम्भूतम् किमन्यत् कामहैतुकम्. असत्यमप्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम् अपरस्परसम्भूतम् किमन्यत् कामहैतुकम्. पदच्छेद. असत्यम अप्रतिष्ठम ते जगत अहुः अनीश्वरम अपरस्पर संभूतम किम अन्यत कामहैतुकम. अन्वय. ते इदम जगत असत्यम अप्रतिष्ठम अनीश्वरम अपरस्पर संभूतम कामहैतुकम अस्ति अन्यत किम इति अहुः. ते अहुः, ते असं बोलतात, असं समजतात. कोण? आसुरी संपत्तीचे लोक. अर्थात ते नास्तिक असतात. कसं बरं? काय काय त्यांचा निश्चय असतो, काय त्यांची समज असते, एक एक गोष्ट. ते म्हणतात हे जगत कसं आहे? असत्यम. चांगलं झालं की आपण बी जगताला खोटं समजतो ना, ते बी खोटं समजू राहिले. नाही 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 नाही, जसं वेदांती लोक जगताला मिथ्या खोटं समजतात, अनिर्वचनीय, तसं नाही समजत ते. त्यांच्या दृष्टिकोनातून जगत सत्यच आहे. पण असत्य म्हणजे कसं? की जसे आपण स्वतः, आसुरी लोक असे विचार करतात की आपण जसे खोटं बोलणारे आहेत, छलकपट करणारे आहेत, तसेच सारे जगातले लोक आहेत, असं ते समजतात. त्याला म्हटलं इथं जगत असत्यम. ठीक आहे ना? पुढं म्हटलं आहे अप्रतिष्ठाम. अप्रतिष्ठ म्हणजे काय? न अस्य प्रतिष्ठा धर्माधर्मौ. आहे की नाही? म्हणजे या जगताला कोणी प्रतिष्ठा नाही आहे, अर्थात कोणी आधार नाही आहे. म्हणजे धर्म अधर्म याच्यावर चालतंय जगत, असं काहीच नाही आहे, असं ते समजतात. आहे की नाही? हे जगत कसं चालू आहे? धर्माधर्मावर चालू आहे ना, पाप पुण्यावर. पुण्य असेल तर देवलोकाची प्राप्ती होते, पाप असेल तर नीचे पशुपक्षी होण्याची प्राप्ती होते, समान पाप पुण्य असेल मनुष्यांची प्राप्ती. म्हणतात हे असलं काही नाही आहे, अशी काही आधार नाही आहे जगताला, असं ते बोलतात. म्हणून ते म्हणतात अप्रतिष्ठम, हे जगत अप्रतिष्ठ आहे. पुन्हा कसं हो? अनीश्वराम. आहे की नाही? म्हणजे काय? याचा कोणी शासक नाही आहे. आपण काय समजतो? धर्माधर्माच्या अपेक्षा करून या समस्त जगतावर शासन करणारा कोण आहे? ईश्वर आहे, परमात्मा. ते म्हणतात असलं कोण नाही, ईश्वर विश्वर काही नाही आहे. आणखीन कसं आहे मग हे जगत? अपरस्पर संभूतम असं ते म्हणतात. अपरस्पर संभूतमचा अर्थ लिहून घ्या. अपरः च परश्च, अपरः च परश्च इति अपरस्परम. अपरस्परम ततः अपरस्परतः बराबर अन्योन्यतः. अन्योन्यतः संभूताम इति अपरस्पर संभूतम.
ठीक आहे, अर्थ पहा. हे जगत कसं उत्पन्न झालं आहे ते काय समजतात? अपरस्पर संभूतम. म्हणजे मग परस्पर संभूतन असं पाहिजे नाही, विग्रह दिलाय. अपर परहच एक हा दुसरा दोघं मिळून इथे अपरस्पर संभूतम, अन्योन्यता संभूतम म्हणजे उत्पन्न झालेलं आहे की नाही. अर्थात कामाने प्रयुक्त झालेली जी स्त्री आणि पुरुष त्यांच्या ज्या अन्योन्य, त्यांचा जो अन्योन्य एक दुसऱ्याचा संबंध, त्याच्यापासून हे जगत उत्पन्न होतं. याला दुसरं काही कारण नाही आहे, ईश्वर विश्वर कोणी निमित्त नाही आहे असं ते समजतात आसुरी लोक. ठीक आहे, पुढे दिलाय कामहैतुकम. या जगाचं दुसरं कोणीही कारण नाही आहे. मग कोण कारण आहे? एकच कारण आहे, कामहैतुकम. काम हाच आहे हेतू या जगतासाठी, त्याला म्हणतात ते कामहैतुकम. कामहेतुकम एव कामहेतुकम, आहे की नाही. किम अन्य जगत कारण, याला सोडून जगताला कारण दुसरं कोण आहे बरं? कोणीच नाही, केवळ कामच कारण आहे असं ते म्हणतात. अन्यत किम, दुसरं काहीच कारण नाही आहे असं आसुरी लोक बोलतात. झालं जी, जाऊया पुढे. एतां दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोल्पबुद्धयः प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतो हिताः. एतां दृष्टिम अवष्टभ्य नष्टात्मानः अल्पबुद्धयः प्रभवन्ति उग्रकर्माणः क्षयाय जगतः अहिताः. अन्वय. एतां दृष्टिम अवष्टभ्य नष्टात्मानः अल्पबुद्धयः उग्रकर्माणः अहिताः ते जगतः क्षयाय प्रभवन्ति. ठीक आहे, चला तर श्लोक नंबर 9 आणि 10, 9, 10, 11, 12, 9 ते 12 या श्लोकातून काय सांगणार? आसुरी प्रकृतीचे जे लोक आहे ना, त्यांच्या दुराचाराचं वर्णन केलं जात आहे. कसे असतात, काय असतो त्यांचा आचार, एक एक पहा. एतां दृष्टीम अवष्टभ्य. अवष्टभ्य शब्दाचा अर्थ होतो आश्रित्य, आश्रय करून. तर वरच्या श्लोकात जे सांगितलं ना, ती दृष्टी आहे की नाही, अर्थात नास्तिकांची दृष्टी. लोकायतिक जे लोक आहे, नास्तिक ज्यांना म्हणतात, चारवाक, त्यांच्या दृष्टीचा आश्रय करून अवष्टभ्य आहे की नाही, हा आश्रय करून प्रभवंती. कशासाठी? जगत क्षयाय, जणू काय जगताचा नाश करण्यासाठीच ते उत्पन्न झालेले आहेत. कोण? असुर लोक. कारण कसे आहेत ते? नष्टात्मान. ठीक आहे, नष्टात्मान म्हणजे काय? नष्टात्मान शब्दाचा अर्थ विभ्रष्ट परलोक साधना. विभ्रष्ट परलोक साधना, अर्थात परलोक प्राप्तीचं जे साधन आहे त्याच्यापासून ते भ्रष्ट झाले आहेत, नष्टात्मान. आणखीन कसे आहेत पुढं? अल्पबुद्धयः, त्यांची बुद्धी फार अल्प आहे. म्हणजे कशी आहे बरं? दृष्टार्थ मात्र मतय, लिहून घ्या. दृष्टार्थ मात्र मतय, त्यांची मती म्हणजे बुद्धी केवळ दिसतो तेवढाच अर्थ मानायचा, शास्त्रविस्त्र काही मानत नाही असे ते लोक. आणखीन कसे आहे? उग्रकर्माण. उग्रकर्माण शब्दाचा अर्थ आहे क्रूर कर्माण, हिंसात्मकाः इत्यर्थ. क्रूर कर्म करणारे आहे, हिंसात्मक आहे, हिंसा करणारे आहेत. आणखीन कसे आहे हो? अहिताः. अहिता शब्दाचा अर्थ जगत शत्रव, जणू काय ते जगाचे शत्रूच आहेत असे ते लोक. जगत क्षयाय, जगताचा नाश करण्यासाठीच जणू काय प्रभवंती नाम उत्पन्न झालेले आहेत, उद्भवंती. ठीक आहे, पुढे. काममाश्रित्य दुष्पूरम दंभमान मदान्विताः मोहात् गृहीत्वा सद्ग्राहा प्रवर्तन्ते शुचिव्रताः. पदच्छेद.
कामम आश्रित्य दुष्पूरम दंभमान मदान्विताः मोहात गृहीत्वा असद्ग्रहान प्रवर्तन्ते अशुचिव्रताः। अन्वय दुष्पूरम कामम आश्रित्य दंभमान मदान्विताः मोहात असद्ग्रहान गृहीत्वा अशुचिव्रताः प्रवर्तन्ते। अर्थ पहा, दुष्पूरम कामम, काममचं विशेषण आहे दुष्पूरम। दुष्पूरम शब्दार्थ लिहा पूरयितुम अशक्यम, पूरयितुम अशक्यम। काम ही एक गोष्ट अशी आहे तिला तुम्ही कितीही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तरी ती पूर्ण होत नाही, ठीक आहे ना। पूरयितुम अशक्यम, अशा त्या कामाचा आश्रय करून प्रवृत्त होतात ते लोक। आणखीन कसे आहेत ते? दंभ मान मदान्विताः, ठीक आहे। दंभ मान मद या साऱ्या धर्माने ते युक्त आहेत। लागलं की नाही? दंभ ढोंग मान गर्व याने युक्त आहेत। आणखीन कसे? मोहात असद्ग्रहान गृहीत्वा, मोहात म्हणजे अविवेकतः, अविवेकाने, असद्ग्रहान गृहीत्वा, गृहीत्वा शब्दाचा अर्थ उपादाय, ग्रहण करतात। कशाचा पण? असद्ग्रहान। असद्ग्रहान शब्दाचा अर्थ आहे काय बरं? अशुभ निश्चयान, दुराग्रह, अशुभ निश्चय, अविवेकामुळे अशुभ निश्चयाचं ते ग्रहण करून अशुचिव्रताः प्रवर्तन्ते। अशुभ निश्चय कसं? अमुक मंत्राने अमुक देवतेचं मी आता आराधन करील, त्यामुळे मला एवढा मोठा महानिधी मला मी प्राप्त करीन, अशा प्रकारचे नको ते निश्चय करून ते प्रवृत्त होतात। कोण? असुरी लोक। गृहीत्वा अशुचिव्रताः, अशुचिव्रत म्हणजे काय बरं? अशुचिनी, अपवित्र व्रत म्हणजे कसं? मद्य मांसादी विषयानी व्रतानी येशाम ते, असे व्रत त्यांचे असतात की ज्यामध्ये मद्य मांस इत्यादी सुद्धा त्याचा प्रयोग ते करतात। असे खूप लोक आहे जगात, नास्तिक आहे की नाही? कोणता? अघोरी विद्यावाले लोक आहे की नाही? चला, अशुचिव्रताः प्रवर्तन्ते। पुढे चिंताम परिमेयांच हृदयांतामुपासिताः कामोपभोग परमा एतावदिति निश्चिताः। चिंताम परिमेयांच प्रलयांतामुपासिताः कामोपभोग परमा एतावदिति निश्चिताः। आशापाशशतैर्बद्धा कामक्रोधपरायणाः ईहन्ते कामभोगार्थ मन्यायेनार्थसञ्चया। पदच्छेद चिंताम अपरिमेयाम च प्रलयांताम उपाश्रिताः कामोपभोगपरमाः एतावत् इति निश्चिताः आशापाशतैः बद्धाः कामक्रोधपरायणाः ईहन्ते कामभोगार्थम अन्यायेन अर्थसञ्चयान्। अन्वय प्रलयांताम अपरिमेयां च चिंताम उपाश्रिताः कामोपभोगपरमाः एतावत् इति निश्चिताः आशापाशशतैः बद्धाः कामक्रोधपरायणाः कामभोगार्थम अन्यायेन अर्थसंचयान् ईहन्ते। बघा आता एक एक गोष्ट। चिंताम याची दोन विशेषण दिले आहे। प्रलयांताम अपरिमेयां च चिंताम, अशी एवढी चिंता ते करतात असुरी लोक। किती चिंता करतात हो? प्रलयांताम, प्रलयांताम शब्दाचा अर्थ आहे मरणांताम, फार मरेपर्यंत त्यांची चिंता सुटत नाही। आणि ती चिंता तरी किती राहती? थोडी तिडकी नाही, अपरिमेयाम, परिमातुम अशक्या, तिचं मोजमापही करता येत नाही एवढी चिंता आहे की नाही। 7 पिढ्या बसून खातील एवढं आहे, पण तेवढ्यावर भागत नाही। 50 पिढ्याने बसून खाल्लं पाहिजे अशी चिंता आहे की नाही। नको ती चिंता करत राहतात।
चिंताम आणखीन चिंताम उपाश्रिता म्हणजे सदा चिंतापरा आश्रय करतात अशा चिंतेचं ते. पुन्हा आणखीन कामोपभोग परमाहा काम आणि उपभोग हेच आहे परम प्राप्त करण्याला योग्य ज्यांच्यासाठी असे ते लोक. ठीक आहे ना. काम शब्दादी विषयी त्यांचा उपभोग त्याच्यामध्ये रममाण होणारे. आणखीन एतावत इति निश्चिता कामोपभोग हाच आहे परम पुरुषार्थ ज्यांच्यासाठी. न अन्यत असती दुसरं त्यांच्यासाठी काहीही नाही आहे की नाही. आपल्यासाठी दुसरं काही नको बस कामच पाहिजे असा निश्चय केलेले ते लोक. एतावत इति निश्चिता अशा प्रकारचे निश्चय असलेले ते लोक. ठीक आहे ना. निश्चिता काय बरं पुढं क्रियापद येणारे शेवटी इहंते आहे की नाही त्याच्याबरोबर संबंध आहे असे लोक इहंते. पुढे जाऊया आणखीन कसे आशापाशतैही बद्धा. इहंते शब्दार्थ इच्छन्ति अर्थसंचयान इच्छन्ति. पुढे आशापाशतैही बद्धा आशारूपी शेकडो पाशाने ते बद्ध आहेत नियंत्रित आहेत पाशाने युक्त आहेत. आणखीन काम क्रोध परायणा ठीक ना. काम आणि क्रोध हेच आहे परम अयन म्हणजे आश्रय ज्यांच्यासाठी असे ते लोक. त्यांना दुसरं काहीच नाही काम नाही तर क्रोध याच्यातच ते राहतात. आणखीन काम भोगार्थान काम भोगार्थान याचा अर्थ लिहून घ्या. काम भोग प्रयोजनाय काम भोग प्रयोजनाय न धर्मार्थम. त्याला म्हणायचं काम भोगार्थम म्हणजे कामरूप कामाचा भोग घेणे विषयाचा भोग घेणे हेच आहे प्रयोजन ज्यांचं. त्याच्यासाठी काय करतात मग ते अन्यायेन अर्थसंचयान इहन्ते. धन गोळा करतात एकट्ठा करतात पैसा कमवतात पण कसा अन्यायाने. कशासाठी काम विषयाचा भोग घेण्यासाठी दुसरं काही त्यांचं प्रयोजन नसतं आहे की नाही. अन्यायेन अन्याय म्हणजे कसा चोरी छल कपट भ्रष्टाचार इत्यादी माध्यमाने अर्थसंचयान धनाच्या राशीच्या राशी जमा करतात. इहंते म्हणजे इच्छन्ती त्याची इच्छा करतात. ठीक आहे ना. असे हे लोक असतात आसुरी लोक. पुढे आणखीन काय त्यांचं मनोरथ असतात. पुढं इदमद्य मया लब्ध इमं प्राप्से मनोरथम इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम. इदमद्य मया लब्धम् इमं प्राप्से मनोरथम् इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम्. पदच्छेद इदम अद्य मया लब्धम इमं प्राप्से मनोरथम इदम अस्ति इदमपि मे भविष्यति पुनः धनम. अन्वय अद्य मया इदम लब्धम इमं मनोरथम प्राप्से इदम मे धनम अस्ति इदमपि मे पुनः भविष्यति. बघा त्या आसुरी लोकांचं मनोराज्य कसं असतं आणि त्याच्यामुळे त्यांना काय दुष्परिणाम भोगावे लागतात या गोष्टीचं विवेचन श्लोक नंबर 13 ते 15 पर्यंत करत आहे. बघा एक एक गोष्ट. अद्य आज मया इदम लब्ध आज तर एवढं मी प्राप्त केलं. इदम द्रव्य आज एवढे पैसे मिळवले एवढं धन मी प्राप्त केलं आहे की नाही. मग अजून काय इमम मनोरथम प्राप्से. इमम म्हणजे आणखीन दुसरं मनोरथ मी प्राप्त करील. मनोरथम मनोरथम शब्द अर्थ लिहा मनसः प्रियम मनोरथम मनसः प्रियम जे मनाला प्रिय वाटतं ते मनोरथ. आता एवढं मला प्राप्त झालं एवढं मी प्राप्त करणार आहे. आणखीन इदम मे धनम असती एवढं माझं धन आहे 500 एकर जमीन आहे 10-20 बंगले आहे की नाही पण तेवढ्यावर भागत नाही. अजून इदमपि मे पुन्हा भविष्यती अजून ती 200 एकर जमीन आणखीन पुढे विक्री आहे ती पण आता माझी काही दिवसात होणारच आहे. भागत नाही. इदमपि मे पुन्हा भविष्यती. मग असं जर झालं तर तेवढ्यात तरच मी काय होईल धनी होईल प्रसिद्ध होईल माझी मान मान्यता वाढेल आहे की नाही असा त्यांचा भाव असतो. कुणाचा आसुरी लोकांचा. पुढे
असौ मया हतः शत्रू निश्चेचा परानपि ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान् सुखी पदच्छेद असौ मया हतः शत्रुः हनिष्ये च अपरान् अपि ईश्वरः अहम् अहम भोगी सिद्धः अहम बलवान सुखी। अन्वय असौ शत्रु मया हतः अपरान अपि च हनिष्ये अहम ईश्वरः अहम भोगी अहम सिद्धः बलवान सुखी च अस्मि। बघा असुरी लोकांचा भाव तो काय समजतात, असौ शत्रु मया हतः, अमुक अमुक शत्रू तर मी मारून टाकला आहे की नाही, पण अजून 2-4 बाकी आहे आणि त्यांना सुद्धा मी मारणार, सुपारी देणार असं म्हणतात, समजतात ते। अपरान अपीच हनिष्ये, मी कसा आहे माझ्या नावाने जगतोस, मी कोण आहे माहिती आहे तुला, हा ईश्वर, मी काय आहे, ईश्वर आहे, स्वामी आहे, मालक आहे, माझ्यासारखा कोण आहे जगामध्ये असं ते समजतात। कोण? आसुरी लोक। अहम भोगी, साऱ्या भोगाचा भोग घेणारा कोण आहे, मीच आहे की नाही। अहम सिद्ध, सिद्ध म्हणजे पुत्र पौत्रही संपन्न, पुत्र पौत्र नातू सगळे सोयरे साऱ्या गाड्या घोड्या या साऱ्यांनी मी काय आहे, संपन्न आहे असं समजतो तो। पुन्हा बलवान, माझ्यासारखा सामर्थ्यशाली दुसरा कोणी नाही आणि माझ्यासारखा सुखी देखील कोणी नाही असं तो समजतो, पण आतून सारा दुःखाने पोखरलेला असतो। कोण? आसुरी आहे की नाही। भरपूर आहे संपत्ती, पण डॉक्टरने सांगितलं काय, गोड खायचं नाही, धरलं का तोंड, काहीच करता येत नाही, भरपूर विवेचन करण्यासारखे आता वेळ नाही। पुढे आढ्यो भिजनवानस्मि पुण्योऽस्ति सदृशो मया यक्षे दास्यामि मोदिष्य इत्यज्ञान विमोहिताः। आढ्य अभिजनवान अस्मि, कः अन्य अस्ति सदृश मया यक्षे दास्यामि मोदिष्ये इति अज्ञान विमोहिताः। ठीक अन्वय, अहम आढ्य अभिजनवान अस्मि मया सदृश कः अन्यः अस्ति, अहम यक्षे दास्यामि मोदिष्ये इति अज्ञान विमोहिताः। ठीक बघा काय समजतात ते स्वतःला, अहम आढ्य, आढ्य शब्द अर्थ आहे धनादि संपन्न आहे की नाही, धनी श्रीमंत, माझ्यासारखा श्रीमंत जगात कोण आहे अशी त्यांची वृत्ती असते। पुन्हा आणखीन अभिजनवान, अभिजनवान शब्दाचा अर्थ लिहा कुलीन, ते म्हणतात माझ्यासारखा कुलवान या जगात कोण आहे की नाही, माझं कुल साऱ्या कुलात श्रेष्ठ आहे असं समजतो। पुन्हा आणखीन मया सदृश क अन्य असती, सदृश म्हणजे तुल्य, माझ्यासारखा आणखी जगात दुसरा कोण आहे बरं, कोण आपला हाताला हात धरू शकतो अशी त्याची भावना। ठीक आहे की नाही। अहम यक्षे म्हणजे मी काय करील, यज्ञ करीन आहे की नाही, आणि याग करून त्याचा नाक ठेचीन। कोणाचं? त्याच्यासारखा जो दुसरा दिसत होता ना, त्याने गेल्या वर्षी यज्ञ केला होता ना, त्याने काय केलं 3 दिवसाचा, माझा यज्ञ 7 दिवसाचा। त्याने बोलवले ते 51 ब्राह्मण, माझे 101 ब्राह्मण राहणार आहे की नाही, म्हणजे दुसऱ्यासाठी, दुसऱ्या दाबण्यासाठी, स्वतःची श्रेष्ठता सिद्ध करण्यासाठी त्यांचा यज्ञ आहे की नाही, देवासाठी नाही। कळलं? हा यक्षे दुसऱ्याचा अपमान करण्यासाठी, दास्यानी मी दान करीन, पण दानही करतात ते लोक, पण कुणाला, स्थावकेभ्य, जे त्यांची स्तुती करतात ना, त्यांचे भाट असतात त्यांना देतात ते बी थोडंफार आहे की नाही। एखादा किती सात्विक आणि चांगला असला मकोनी महात्माला 1 रुपया देणार नाही, पण जो म्हणतो ना आमचे महाराज साक्षात भगवंताचा अवतार, बस त्यासाठी मग सर्व काही। चला दास्यानी, पुन्हा मोदिष्ये म्हणजे हर्षम प्राप्स्यामी, मी आनंदित होईन हे सारं करून,
अशा प्रकारे हे सारे लोक कसे आहे? अज्ञान विमोहिता, म्हणजे कसे? मिथ्याभिनिवेशम प्रापिता, मिथ्या अभिमानाला प्राप्त झालेले आहेत, अविवेकाला प्राप्त झालेले आहेत असं सांगतात. पुढे अनेक चित्त विभ्रांता भोजाल समावृता काम भोगेषु पतन्ति नरकेषु च. ठीक पदच्छेद. अनेक चित्त विभ्रांताः मोहजाल समावृताः प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरके अशुचौ. अन्वय अनेक चित्त विभ्रांताः मोहजाल समावृताः कामभोगेषु प्रसक्ताः अशुचौ नरके पतन्ति. ठीक आहे जी. आता जे आसुरी लोक, आसुरी संपत्तीचं वर्णन चालू आहे ना, आसुरी संपत्तीवाले लोक, त्यांना घोर नरकाची प्राप्ती होते ही गोष्ट सांगतायत या श्लोकातून. बघा आता कसे आहेत ते? अनेक चित्त विभ्रांताः, आहे की नाही? अनेक मनोरथामध्ये प्रवृत्त झालं आहे चित्त ज्यांचं, असे ते लोक. त्यांना म्हणायचं काय? अनेक चित्त विभ्रांताः, विक्षिप्ताः इत्यर्थ. अनेक मनोरथाने ते जणू काय विक्षिप्त झाल्यासारखे आहेत. आणखीन कसे? मोहजाल समावृता, मोह म्हणजे अविवेक, आहे की नाही? अविवेक म्हणजे अज्ञान, आणि अज्ञान हेच कोणी जाळं, आणि त्या जाळ्यात ते अडकलेले आहेत अविवेकात, आहे की नाही? त्यांना देवधर्म काहीही कळत नाही. आपण मरणारे, हे सारं इथंच राहणारे, ही सुद्धा बुद्धी त्यांच्या ठिकाणी उत्पन्न होत नाही. थोडाफार तरी देवधर्म करावा अशी भावनाही उत्पन्न होत नाही. अशा आसुरी लोक. मोहजाल समावृता. आणखी कामभोगेषु प्रसक्ता, विषयाच्या भोगामध्ये ते प्रसक्त आहेत, आसक्त आहेत, आहे की नाही? त्याच्यातच रममान आहेत. असे ते लोक जातात कुठं? अशुचौ नरके पतन. शेवटी मेल्यानंतर अशुचौ, अशुच म्हणजे अत्यंत अपवित्र, वैतरणी नदी वगैरे अशा त्या नरकात, घोर नरकात जाऊन पडतात. ठीक आहे, चला पुढे. आत्मसंभाविता स्तब्धा धनमान मदान्विताः यजन्ते नाम यज्ञैस्ते दम्भेना विधिपूर्वकम्. पदच्छेद. आत्मसंभाविताः स्तब्धाः धनमान मदान्विताः यजन्ते नाम यज्ञैः ते दंभेन अविधिपूर्वकम्. अन्वय आत्मसंभाविताः स्तब्धाः धनमान मदान्विताः ते दंभेन अविधिपूर्वकम् नाम यज्ञैः यजन्ते. ठीक आहे ना? आत्ता मागे सांगितलं होतं यक्षे दास्यामी, मी यज्ञ करीर वगैरे, ऐक नाही, असं ते समजतात. करतातही ते यज्ञ, पण त्यांचा यज्ञ कसा असतो हो? तर बघा सांगतायत एक एक गोष्ट अविधिपूर्वक वगैरे. तर त्यांचे एक एक धर्म पुन्हा सांगतायत आसुरी लोकांचा. कसे? आत्मसंभाविता, हा असे ते लोक आहे. आत्मसंभाविता म्हणजे काय? स्वतःच स्वयंघोषित विशेषवान असे असतात ते. म्हणजे कसं? आत्मना एव संभाविता पूज्यतां नीताः न साधुभी कैश्चित, असे ते लोक आत्मसंभाविता. थोडक्यात दुसऱ्या भाषेत सांगायचं ना, स्वयंघोषित संत काही काही असतात. कोणी त्यांना संत म्हणलेलं नाही आहे, ते स्वतःला समजतात मी काय आहे, संत आहे, साधू आहे. स्वयंघोषित मंडलेश्वर, स्वयंघोषित आमदार, आमदार काही नाही आहे, मी आमदार आहे वगैरे वगैरे, अशा स्वरूपाचे आत्मसंभाविता, आहे की नाही? पुन्हा म्हणून कसे ते? स्तब्धा. स्तब्धा शब्दाचा अर्थ लिहा अनम्रा. स्वतःच्या ठिकाणी खूप पूज्य भाव समजतात की मी पूजनीय आहे, माझी लोकांनी पूजा करावी, आणि म्हणून ते दुसऱ्यासाठी बिलकुल नम्र नसतात. म्हणून म्हटलं आहे स्तब्धा अनम्रा, नम्र नाही आहे. आणखी धनमान मदान्विताः, धनाने मान मिळवण्याचा प्रयत्न करतात. धनमान मदान्विता, धन धनेन य मानः मद च ताभ्यामन्विता. धनाने मान मिळवण्याचा प्रयत्न करतात
धनानेच त्यांच्या ठिकाणी मद येतो. अशा रीतीने धन मान आणि मद याने युक्त असतात. ते दंभेन अगदी पाखंडपणाने अविधिपूर्वकम नामयज्ञही यजन्ते. यज्ञ करतात पण कसा? अविधिपूर्वकम म्हणजे शास्त्रोक्त रीतीने करत नाही. करायचा म्हणून करायचा, कसा तरी करायचा. ठीक आहे की नाही? म्हणजे शास्त्रांची विहित अंग आहे, इति कर्तव्यत आहे, कसं कसं करा म्हणून काही त्यांना घेणं देणं नाही आहे. अविधिपूर्वकम असं करतात. आणि कसं त्यांचे यज्ञ कसे असतात मग? नामयज्ञ. नामयज्ञ म्हणजे म्हणायला यज्ञ दिसतो यज्ञ, पण खऱ्या अर्थाने तो यज्ञ नाहीच आहे, कारण शास्त्रोक्त पद्धतीने त्यांनी केलेलाच नाही आहे. नाम मात्रेन ये यज्ञ ते नामयज्ञ तैही नामयज्ञ यजन्ते. अशा रीतीने ते यजन वगैरे करतात, आहे की नाही? किंवा स्वतःचं नाव होण्यासाठी यज्ञ करतात की अमुक अमुक यज्ञ केला म्हणजे लोक आपल्याला काय म्हणतील? दीक्षित आहेत, किंवा हे सोमयाजी आहेत, यांनी सोमयज्ञ केला होता, असं नाव होण्यासाठी यज्ञ करतात, असा त्याचा अर्थ. असे हे लोक आहे. पुढे अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः कामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः मम आत्मपरदेहेषु प्रद्विषन्तः. मम नहीं, माम आत्मपरदेहेषु प्रद्विषन्तः अभ्यसूयकाः. अन्वय अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः अभ्यसूयकाः ते आत्मपरदेहेषु माम प्रद्विषन्तः तिष्ठन्ति. ठीक आहे ना? चला, वर सांगितलं होतं की अविधिपूर्वक ते यज्ञ करतात. अविधिपूर्वक करतात म्हणजे नेमकं कसं कसं करतात, काय करतात ते सांगितलं बघा. अहंकारम अहंकरणम अहंकार. ठीक आहे ना? आणि हा अहंकार सर्व दोषांचा मूळ आहे. तो अहंकार त्यांनी धारण केला आहे. आणखीन अहंकारवाले झाले बलम. बल म्हणजे दुसऱ्याचा अपमान करण्यासाठी त्यांच्या ठिकाणी काय आहे? ते बळ. अशा त्या बळाने युक्त आहे. दर्प. ठीक आहे ना? दर्प म्हणजे काय? की जो अंतकरणाचा धर्म उत्पन्न झाला असता मनुष्य धर्माकडे प्रवृत्त होत नाही, उलट धर्माचं उल्लंघन करून जातो, असा दोष विशेष त्याचं नाव आहे दर्प, घमेंड. काम क्रोध या संश्रिताः या साऱ्यांचा आश्रय केलेले. आणखीन कसे ते लोक? अभ्यसूयकाः. अभ्यसूयका म्हणजे दोषाचा आरोप करणारे, जे सन्मार्गाने चालणारे लोक आहे, गुणी लोक आहे, चांगले लोक आहे, त्यांच्या ठिकाणी सुद्धा दोष पाहणारे हे लोक असतात. त्यांना म्हणायचं अभ्यसूयका. आणखीन कसे हो? आत्मपरदेहेषु माम दिशंत. आत्मपरदेश म्हणजे काय? स्वतःच्या देहामध्ये आणि दुसऱ्याच्या देहामध्ये देखील चित अंश रूपाने स्थित असणारा जो मी परमेश्वर, त्या माझी काय करतात? हे प्रद्विषंतः, आहे की नाही? माझा द्वेष करतात. भगवान सांगताय, भगवंत सांगतात माझा द्वेष करतात. भगवंताचा द्वेष करणं म्हणजे काय बरं? भगवंताच्या शासनामध्ये नियमामध्ये न राहणं हाच भगवंताचा काय आहे? द्वेष करणं आहे. आणि त्यांचा यज्ञ वगैरे अविधिपूर्वक आहे, म्हणजेच ते शास्त्र मर्यादित राहत नाही, म्हणजेच भगवंताचा काय करतात? द्वेष करतात, असा अर्थ आहे. पुढे तानहं द्विषतः क्रूरा संसारेषु नराधमान् क्षिपाम्यजस्रमशुभान् नासुरीष्वेव योनिषु. तानहं द्विषतः क्रूरान् संसारेषु नराधमान् क्षिपाम्यजस्रमशुभान् नासुरीष्वेव योनिषु. पदच्छेद. तान अहम दिशतः क्रूरान संसारेषु नराधमान् क्षिपामि अजस्रम अशुभान आसुरीषु एव योनिषु. तिथं मासुरीषु असं झालंय की नाही? तिथं पाहिजे मास जागी ना, मग पदच्छेद होतो अशुभान आसुरीषु एव योनिषु. अन्वय
अहम तान द्विषतः क्रूरान अशुभान नराधमान संसारेषु आसुरीषु योनिषु अजस्रम क्षिपामी. ठीक आहे ना. भगवान म्हणतात असे जे आसुरी भावाचे लोक आहे ना, आहे की नाही, त्यांना मी त्या आसुरी भावातच नेहमी ढकलीत राहतो, वर येऊ देत नाही, कारण ते वर येऊन उपयोगच नाही त्यांचा, असं भगवान म्हणतात. काय म्हणतात पहा भगवान, अहम द्विषतः तान क्रूरान असा अर्थ. द्वेष करणारे, आहे की नाही, साधूचा द्वेष करणारे, सत्मार्गावर चालणाऱ्यांचा द्वेष करणारे, भगवान म्हणतात माझा द्वेष करणारे असे जे ते क्रूर लोक आहेत. पुन्हा कसे, अशुभान अशुभ कर्म करणारे आहेत. आणखीन कसे, नराधमान अधर्मरूपी दोषांनी युक्त असल्यामुळे साऱ्या लोकात ते अत्यंत अधम आहेत. अशा लोकांना मी काय करतो, संसारेषु, आहे की नाही, संसारामध्ये म्हणजे या जन्ममृत्यूच्या मार्गामध्ये, आसुरीषु एव योनिषु, आसुरी योनीमध्ये म्हणजे नरक संसरण मार्गेषु, की जेणेकरून त्यांना मारमार नरकातच जावं लागेल अशा मार्गामध्ये, अतिक्रूर व्याघ्रादी योनीमध्ये त्यांना मी काय करतो, ढकलून देतो, टाकून देतो, असं भगवान म्हणतात. ते मी कितीदा, अजस्रम. अजस्रम शब्दाचा अर्थ आहे अनवरतम, म्हणजे संततम, सतत, क्षिपामी प्रक्षिपामी, त्यांना आसुरी योनीत मी ढकलून देतो कायमचं. पुढे, आसुरीम योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि माम प्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमां गतिम्. पदच्छेद. आसुरीम योनिम आपन्नाः मूढाः जन्मनि जन्मनि माम अप्राप्य एव कौन्तेय ततः यान्ति अधमां गतिम्. अन्वय, हे कौन्तेय, जन्मनि जन्मनि आसुरीम योनिम आपन्नाः ते मूढाः माम अप्राप्य एव ततः अधमां गतिम यान्ति. अर्थ पहा, भगवान सांगतात अर्जुनाला, अर्जुना हे कौन्तेय, जन्मनि जन्मनि म्हणजे प्रतिजन्म, प्रत्येक जन्मामध्ये आसुरीम योनिम आपन्ना, आसुरी योनीलाच ते प्राप्त झालेले असतात, आहे की नाही. आपन्ना प्रतिपन्ना जायमाना, ठीक आहे ना. तमो बहुल अशा आसुरी योनीमध्येच ते बार बार उत्पन्न होतात. पुढे, मूढाः म्हणजे अविवेकिनः, अविवेकी असे ते लोक, माम अप्राप्य, भगवान म्हणतात ते मला, ईश्वर असणाऱ्या मला ते प्राप्त होत नाही. मला प्राप्त होणं तर फार दूरची गोष्ट आहे की नाही. मी सांगितलेला जो योग्य परमार्थ मार्ग आहे तो सुद्धा त्यांना प्राप्त होत नाही असा अर्थ. माम अप्राप्य एव, मग ततः अधमां गतिम यान्ति, ते सध्या ज्या आसुरी भावात आहे ना त्याच्याही पेक्षा आणखीन अधम म्हणजे निकृष्टतम स्थितीला ते जाऊन पोहोचतात. असे ते लोक आहे कोण, आसुरी. भयंकर वाईट गती आहे त्यांची. बर, पुढे, त्रिविधम नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः कामः क्रोधस्तथा लोभः तस्मादेतत्त्रयं त्यजेत्. त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः कामः क्रोधस्तथा लोभः तस्मादेतत्त्रयं त्यजेत्. पदच्छेद. त्रिविधं नरकस्य इदं द्वारं नाशनम् आत्मनः कामः क्रोधः तथा लोभः तस्मात् एतत्त्रयं त्यजेत्. अन्वय, कामः क्रोधः तथा लोभः इति इदं त्रिविधम् आत्मनः नाशनं नरकस्य द्वारं तस्मात् एतत्त्रयं त्यजेत्. ठीक, चला मुख्य शीर्षक लिहून घ्या. श्लोक नंबर 21 ते 24. 21 ते 24. शास्त्र विरुद्ध आचरण, शास्त्र विरुद्ध आचरण त्यागण्याची व शास्त्रविहित आचरण करण्याची, शास्त्रविहित
आचरण करण्याची प्रेरणा. ठीक आहे ना. बघा भगवंत आता या 2-4 श्लोकातून अशी प्रेरणा देतात की शास्त्रविरुद्ध जे आचरण आहे ते सोडून द्यावं आणि शास्त्रविध जे आचरण आहे तेच करावं. ठीक आहे. चला तर वर आसुरी दोष भरपूर सांगितले, पण जेवढे आसुरी दोष सांगितले ना त्या साऱ्या दोषांचे मूलभूत दोष 3 आहेत. साऱ्या दोषांचे मूल कारण 3 आहेत. कोण कोण? काम, क्रोध आणि लोभ. ते तर बिलकुल टाकून द्यायला पाहिजे. हे 3 जरी सोडले तरी साऱ्या आसुरी संपत्तीपासून हळूहळू वेगळा होशील असा भगवंताचा अभिप्राय आहे. काय बरं? काम, क्रोध तथा लोभ हे 3. इदम त्रिविधम हे ते 3 प्रकारचे आहेत ना. ते कसे आहे? आत्मन नाशनम. आत्मन नाशनम याचा अर्थ लिहा. नीच योनी प्रापकम. नीच योनी प्रापकम. नीच योनीला प्राप्त करून देणारे आहे. अर्थात या गुणाने काम, क्रोध, लोभ याने जे युक्त असतात ते कोणताही पुरुषार्थ प्राप्त करून घेण्यासाठी समर्थ नसतात. हा पुढे हे कसे आहेत? पुन्हा नरकस्य द्वारम. नरकाचे साक्षात द्वार, दरवाजा आहे. तस्मात म्हणून एतत्रयम त्यजेत. हे तिन्हीच्या तिन्ही पूर्ण रूपाने टाकून द्यावं असा अभिप्राय. ठीक आहे भगवंताचा. पुढे जाऊया. एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः आचरत्यात्मनश्रेय ततो याति पराङ्गते. पदच्छेद. एतैः विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैः त्रिभिः नरः आचरति आत्मनः श्रेयः ततः याति परां गतिम्. अन्वय. हे कौन्तेय एतैः त्रिभिः तमोद्वारैः विमुक्तः नरः आत्मनः श्रेयः आचरति ततः परां गतिं याति. ठीक आहे. बघा आता वर सांगितलं की तिन्हीचा त्याग करायचा, काम, क्रोध आणि जर त्याचा त्याग केला तर लाभ काय होतो ती गोष्ट सांगतात आता या श्लोकातून. हे कौन्तेय, हे अर्जुना, एतैः त्रिभिः तमोद्वारै. हे 3 जे तमोद्वारैः म्हणजे काय बरं? तमोद्वारैः याचा अर्थ लिहा. तमसः बराबर नरकस्य द्वारभूतैः. द्वारभूतैः. ठीक आहे. बघा तमस म्हणजे नरक, नरकाचे द्वारभूत आहेत त्यासाठी शब्द वापरला तमोद्वारैः कामादिभिः. विमुक्तः ज्याने तिने सोडून दिले काम, क्रोध आणि लोभ असा मनुष्य काय करतो मग? आत्मन श्रेय आचरती. आपल्या कल्याणाच्या मार्गाचं आचरण करतो. जे श्रेय साधन आहे, कल्याणाचं साधन आहे, तप, यज्ञ, याग वगैरे, श्रवण, मनन इकडं तो प्रवृत्त होतो. श्रेय आचरती. आचरती शब्दार्थ आहे अनुतिष्ठती. मग त्याने काय होईल? ततः त्या सदाचरणाने परामगतीम याती. हळूहळू परामगती अर्थात मोक्ष स्वरूपाला तो गायत याती अर्थात प्राप्त होती. परामगतीला मोक्ष स्वरूपाला प्राप्त होतो. पुढे यशास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न पराङ्गतिम्. यशास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न पराङ्गतिम्. पदच्छेद. यह शास्त्र विधिम उत्सृज्य वर्तते कामकारतः न सह सिद्धिम अवाप्नोति न सुखम न परांगतिम. ठीक है. अन्वय पहा. यह शास्त्र विधिम उत्सृज्य कामकारतः वर्तते सह सिद्धिम न सुखम न परांगतिम न अवाप्नोति. ठीक आहे. बघा आता काय सांगतात या श्लोकातून? तर कदाचित आता वर सांगितलं काय की काम, क्रोध आणि लोभ यांचा त्याग करायचा. तर त्याग केला तर त्याचं फल काय तेही सांगितलं. मग आता एखादा कदाचित कोणी म्हणेल
आसुरी संपत्तीवाला, हो बरं झालं तुम्ही सांगितलं, आता मला इच्छा आहे काम क्रोध लोक टाकून द्यायचे, सोडून द्यायचे, पण मी काय करू त्यासाठी, असा प्रश्न. तर त्याला उत्तर देतात दुसरं काही करू नको. काय करतो की शास्त्र आहे प्रमाण ज्या सदाचारासाठी त्या सदाचरणाकडे वळ, स्वधर्माचरण कर, आपोआप ते काम क्रोध अधिक सुटून जातील. ठीक आहे, कसं? श्लोकाचा अर्थ पाहूया. यह जो कोणी शास्त्रविधी उत्सृज्य, उत्सृज्य शब्दाचा अर्थ आहे त्यक्त्वा. ठीक आहे ना? काय त्यक्त्वा? सोडून. शास्त्रविधीम, शास्त्रविधीम शब्दार्थ वेदविहितम धर्मम. जो कोणी वेदविहित धर्म सदाचार सोडून काय करतो? कामकारत वर्तते, आहे की नाही? कामकारत म्हणजे काय? त्याचा अर्थ आहे काम प्रयुक्त सन वर्तते, कामाने प्रयुक्त होऊन प्रवृत्त होतो, यथेष्ट प्रवृत्त होतो, असा तो सह सिद्धिम न, त्याला सिद्धी प्राप्त होत नाही. सिद्धी म्हणजे काय? पुरुषार्थ योग्यता. पुरुषार्थ प्राप्त करून घेण्यासाठी जी योग्यता असावी लागते ती त्याला प्राप्त होत नाही. आणखीन सुखम न, आहे की नाही? या लोकामध्ये प्राप्त होणारे जे सुख तेही त्याला मिळत नाही. आणखीन पराम गती, पराम प्रकृष्टाम, गती मोक्ष किंवा स्वर्ग, आहे की नाही? पराम गतीने ते घ्यायचं, स्वर्ग किंवा मोक्ष तेही त्याला प्राप्त होत नाही. कुणाला? जो कामकारत वर्तते, कामाने प्रयुक्त होऊन प्रवृत्त होतो आणि शास्त्रविधी सोडून प्रवृत्त होतो त्याला. मग ज्याला सिद्धी पाहिजे आहे की नाही, म्हणजे पुरुषार्थ प्राप्त होण्यासाठी योग्यता पाहिजे आहे, त्याने काय करावं? शास्त्रविधी अनुसार आचरण करावं, म्हणजे काम क्रोध वगैरे सुद्धा सुटून जातात. हा त्याचा अर्थ. पुढे तस्मात् शास्त्रम प्रमाणं ते कार्याकार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि. तस्मात् शास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि. ठीक पदच्छेद. तस्मात् शास्त्रम प्रमाणं ते कार्याकार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तं कर्म कर्तुम इह अर्हसे. आता फलित सांगतात, म्हणजे शास्त्रानुसार कर्म करण्याची प्रेरणा देतात. पदच्छेद झाला, अन्वय पहा. तस्मात् कार्याकार्य व्यवस्थितौ ते शास्त्रम प्रमाणं शास्त्र विधानोक्तं कर्म ज्ञात्वा इह कर्तुम अर्हसि, कर्म कर्तुम अर्हसि. तस्मात् वर सांगितलंय ना, शास्त्रविधी सोडून करायला काहीच मिळणार नाही. म्हणून काय बाबा, शास्त्रच प्रमाण आहे. कशासाठी? कार्याकार्य व्यवस्थित, आहे की नाही? याच्यासाठी शास्त्रच प्रमाण आहे. कार्याकार्य व्यवस्थित म्हणजे काय? तर इदम कार्यम हे मला करायला पाहिजे, इदम अकार्यम हे मी नाही करायला पाहिजे, आहे की नाही? या व्यवस्थेसाठी प्रमाण जर कोण असेल तर ते कोण आहे? शास्त्र, आहे की नाही? व्यवस्थिती म्हणजे व्यवस्था, या व्यवस्थेसाठी शास्त्रच प्रमाण आहे. ते दिले पुढे, ते तव तुझ्यासाठी शास्त्रम प्रमाण. शास्त्र म्हणजे कोण? शास्त्रम शब्दार्थ लिहा, श्रुती स्मृती पुराणाधिकम. श्रुती स्मृती पुराणाधिकम. काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, या गोष्टीची व्यवस्था करण्यासाठी श्रुती म्हणजे वेद, स्मृती आणि पुराणाधिक हे प्रमाण आहेत. ठीक आहे ना? चला, प्रमाणम. पुढे शास्त्रविधानोक्तम, शास्त्राने ज्या पद्धतीने करायला सांगितलं आहे त्या शास्त्रविधीनुसार तू जाणून कर्म जाणून शास्त्रविधीनुसार कर्म जाणून करण्याला योग्य आहेस. बघा, कर्म ज्ञात्वा इह कर्तुम अर्हसि. कर्म कोणतं कर्म? यथाधिकारम कर्म. ज्या कर्मात ज्याचा अधिकार आहे ते कर्म करण्याला तुझा अधिकार आहे शास्त्रविधीनुसार. ज्ञात्वा, ज्ञात्वा म्हणजे बुद्ध्वा, जाणून. इह कर्माधिकारे वर्तमान, कर्माच्या अधिकारात राहणारा जो मनुष्य आहे त्याच्यासाठी ते कर्म करण्याला योग्य आहे, शास्त्राला जाणून कर्म करण्याला योग्य आहे. अर्हसि, कारण शास्त्रविधीनुसार जर कर्म केलं तरच
अंतकरणाची शुद्धी होणार, मग हळूहळू टप्प्याटप्प्याने तत्वज्ञान प्राप्त होणार आणि नंतर मोक्ष प्राप्त होणार. म्हणून मूळ कर्म करायचं, पण ते सुद्धा शास्त्रविधीनुसार, जसं शास्त्रात सांगितलं आहे त्यानुसार निष्काम भावाने कर्म केलं तर या साऱ्या गोष्टी प्राप्त होणार आहे. अशा रीतीने हा 24वा श्लोक इथं संपला. त्याचबरोबर 16वा अध्याय इथं पूर्ण झाला आहे. हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे दैवासुरसम्पद्विभागयोगो नाम